वुंड्सवर जी सर्जरी करणं आवश्यक आहे, विशेषतः 2 ठिकाणी ज्याला आपण डीप वुंड म्हणू अशा पद्धतीच्या या जखमा आहेत. आराम करतो सर्जरी त्यांच्यावर झाल्याची माहिती हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्या वुंड्सवर जी सर्जरी करणं आवश्यक आहे, विशेषतः 2 ठिकाणी ज्याला आपण डीप वुंड म्हणू अशा पद्धतीच्या या जखमा आहेत. सर्जरी जवळजवळ 4-5 तासाच्या वर झाल्यामुळे त्याला विश्रांतीची गरज आहे. आयसीयू मध्ये विश्रांती करतायत. त्यांच्यावर योग्य प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे. सर्व त्या ठिकाणी आवश्यक त्यांच्या तंदुरुस्ती आणि तब्येतीला सांभाळण्यासाठीची सर्व व्यवस्था हॉस्पिटलने केलेली आहे. बरोबरीने पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो, डीसीपी असतील, ऍडिशनल कमिशनर असतील, एसीपी असतील, सिनियर पीआय असतील, या सगळ्यांशी मी सकाळपासून बोललेलो आहे. ज्या पद्धतीची घटना आहे ती अतिशय गंभीर घटना आहे, भीतीदायक अशी घटना आहे आणि या विषयावर चौकशीचं काम पोलिसांनी तातडीने सुरू केलंय. या संबंधित आरोपीला पकडण्यासाठी आवश्यक जे पुरावे गोळा करणं आहे किंवा पकडण्यासाठीची माहिती गोळा करणं आहे, याचं काम तातडीने पोलिसांनी सुरू केलंय. फुटेज असतील, फोटो असतील, त्यासाठी आवश्यक क्राईमच्या 1 नाही तर 10 टीम त्याला पकडण्यासाठीच्या असतील. या सगळ्याची तातडीने पूर्णपणे कारवाई पोलिसांनी केली आहे. अपेक्षा करूया आपण की आरोपी लगेच पकडला जाईल, त्याला अटक होईल आणि बरोबरीने अपेक्षा ही करूया, प्रार्थनाही करूया की सैफ अली खान यांना त्या ठिकाणी लवकरात लवकर बरं होण्याची जखमा ठीक होण्यासाठी सगळ्या व्यवस्था तर दिल्याच आहेत, पण त्या लवकर बरे व्हावेत. त्यांच्या परिवारातील लोकांना जो मानसिक धक्का बसला असेल त्यांना सुद्धा यातून सावरण्याची संधी मिळेल. परंतु तात्पुरता त्यांना आराम करावा देणं आवश्यक आहे, एवढंच मला सांगायचं.